मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि खास करून मराठी माणसासाठी मुंबई खूप महत्वाची आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, आणि तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे. आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे. आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात, जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये. आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला. आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून, झोकून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे. अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि मला वाटतं कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज होऊन आता आपल्या आपल्या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सीट्स आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्यात फॉर्म भरताना सहभागी व्हायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहेत त्या त्या ठिकाणी ते सहभागी होतील. सोबत आपल्या एनसीपी सुद्धा आहे, त्या एनसीपीच्या ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचे आहेत. आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. तर एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे, मग ती शिवसेनेची असेल, मनसेची असेल किंवा एनसीपीची असेल, त्या ठिकाणी त्यांना मदत करायची. अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे.